नमस्कार रसिक हो. चितकला यांच्या 10व्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. चितकला, माणूस म्हणजे काय तू विचारलंस तर माणूस म्हणजे एक पत्र असतं, संध्याकाळच्या डाकेनं न चुकता अगदी रोज स्वतःच्याच घरी उंबऱ्याच्या आत पडणार. चितकला, माणूस म्हणजे काय असं तू विचारलंस तर माणूस म्हणजे असतं एक पत्र, संध्याकाळच्या डाकेनं न चुकता अगदी रोज स्वतःच्याच उंबऱ्याच्या आत पडणारं आणि त्यात नाविन्य नसल्याच्या कारणामुळे अगदी आपल्या माणसांकडूनही कधीही काळजीपूर्वक न वाचलं जाणारं आणि त्यात नाविन्य नसल्याच्या कारणामुळे अगदी आपल्या माणसांकडूनही कधीही काळजीपूर्वक न वाचलं जाणारं. शेवटी माणूस म्हणजे एक पत्र, स्वतःच्या पत्त्यावर लिहिलेलं, स्वतःच वाचण्यासाठी. शेवटी माणूस म्हणजे एक पत्र, स्वतःच्याच पत्त्यावर लिहिलेलं, स्वतःच वाचण्यासाठी. चितकला, कधी कधी अगदी जगण्यातलं वास्तव सांगितलं तरी त्याला तत्वज्ञान म्हणून झुगारून दिलं जातं. चितकला, कधी कधी जगण्यातलं अगदी वास्तव सांगितलं तरी त्याला तत्वज्ञान म्हणून झुगारून दिलं जातं. पण खरं तर तत्वज्ञान नेहमी भरल्या पोटीत सुचतं असं नाही. तत्वज्ञान रिकाम्या पोटातून आणि आसुसलेल्या ओठातून इतकंच काय, पण राख झालेल्या स्वप्नातूनही जन्म घेत असतं. फक्त त्याकरता स्वतःची तत्व जवळ असावी लागतात. ज्ञान माणसाकडे जन्मजातच असतं म्हणे. चितकला, ज्यावेळी तू भेटतच नाहीस मला, मात्र मला बोलायचं असतं तुझ्याशी भरपूर. चितकला, ज्यावेळी तू भेटतच नाहीस मला, मात्र मला बोलायचं असतं भरपूर, तेव्हा मनात ओसंडलेल्या भावनांची कविता तयार होते. मी तिला उतरवून काढतो कोऱ्या कागदावर, तू भेटल्यावर तुझ्याशी बोलायचा कच्चा आराखडा म्हणून. मनात ओसंडलेल्या भावनांची कविता तयार होते, मी तिला उतरवून काढतो कोऱ्या कागदावर, तू भेटल्यावर तुझ्याशी बोलायचा कच्चा आराखडा म्हणून. चितकला, तुझ्या भेटण्याच्या नव्या नव्या पद्धतीमुळं मीही नवा होत बदलत जातो. चितकला, तुझ्या भेटण्याच्या नव्या नव्या पद्धतीमुळे मीही नवा होत बदलत जातो. जसं बदलत असतं मेजावरचं तारीख वार महिन्याचं कॅलेंडर. पण तुझ्या भेटण्याच्या एकाच ठिकाणी मी ठामपणे उभा राहतो. जसा ठाम आहे येशूपासून सुरू झालेला इसवी सन. चितकला, नुसतं तेल जळत नसतं तर तेलाबरोबर वातही जळत असते. पण तिथली दोघेही एकरूप होऊन जळतात म्हणून त्याला दीप म्हणतात. नाहीतर नुसतीच आग नसती का ती ठरली. चितकला, आग होण्यात जाळून टाकणं असतं तर दीप होण्यात जळून जाणं असतं. अर्थात हे नेहमी सर्वांना कळतं असं नाही. चितकला, आयुष्यातील अनेक चढ उतार पाहिल्यानंतर आणि पापपुण्याचे हिशोब लिहून ठेवल्यानंतर जाणवू लागलंय. जेव्हा मी डोंगर चढून जातो तेव्हा डोंगरालाच धाप लागते आणि डोंगर माथ्यावर काही आराधना करू पाहतो तेव्हा पुण्यालाच पाप लागतं. चितकला, माझ्या कविता वाचून त्यामधून तू माझा शोध घेऊ नको. कारण माझ्या कविता म्हणजे माझी डायरी नव्हे.
चित्कला माझ्या कविता वाचून त्यामधून तू माझा शोध घेऊ नको, कारण माझ्या कविता म्हणजे माझी डायरी नव्हे. माझा शोध जिथं लागेल त्या मंदिराकडे अथवा माडीकडे जाण्याची ही पायरी नव्हे. माझा शोध जिथे लागेल त्या मंदिराकडे अथवा माडीकडे जाण्याची ही पायरी नव्हे. म्हणून म्हणतो माझ्या कविता म्हणजे माझी डायरी नव्हे. म्हणून म्हणतो माझ्या कविता म्हणजे माझी डायरी नव्हे. चित्कला काही वेळा तुला काहीतरी लिहावं असं वाटलं की नेमके शब्द सुचत नसतात. चित्कला काही वेळा तुला काहीतरी लिहावं वाटलं असं वाटलं की नेमके शब्द सुचत नसतात, कारण लेखणीच्या तळाशी तुझे तेच तेच कोरडे कोरडे अर्थशून्य श्वास असतात. कारण लेखणीच्या तळाशी तुझे तेच ते कोरडे कोरडे अर्थशून्य श्वास असतात आणि कुठल्याच कोरड्या श्वासामध्ये लेखणीसाठी जिवंत संदर्भ नसतात. आणि कुठल्याच कोरड्या श्वासामध्ये लेखणीसाठी जिवंत संदर्भ नसतात. चित्कला एकदा मी तुला म्हटलं होतो की आयुष्यात एक पत्र मी खास तुझ्याविषयी लिहीन म्हणून. चित्कला एकदा मी तुला म्हणालो होतो की आयुष्यात एक पत्र मी खास तुझ्याविषयी लिहीन म्हणून. पण मला जे लिहायचं होतं तुझ्याविषयी ते मी लिहूच शकलो नाही. पण मला जे लिहायचं होतं तुझ्याविषयी ते मी लिहूच शकलो नाही, कारण लिहिण्याचेही संदर्भ बदलत गेले. कारण लिहिण्याचेही संदर्भ बदलत गेले काळाच्या प्रवासात तुझ्यासारखेच. कारण माझ्या लिहिण्याचेही संदर्भ बदलत गेले काळाच्या प्रवाहात अगदी तुझ्यासारखेच. आंबून आलेल्या अंगाला जसा व्हावा पाण्याचा पहिला स्पर्श आणि फुलून जाव्या जीवाच्या कोमेजलेल्या पेशी. आंबून आलेल्या अंगाला जसा व्हावा पाण्याचा पहिला स्पर्श आणि फुलून जाव्यात जीवाच्या कोमेजलेल्या पेशी, अगदी तसाच फुलून निघतो मी चित्कला तुझ्या स्वप्नील स्पर्शानं. अगदी तसाच फुलून निघतो मी चित्कला तुझ्या स्वप्नील स्पर्शानं. नंतर तुझा सुगंध माझ्या अंगभर दरवळत राहतो. नंतर तुझा सुगंध माझ्या अंगभर दरवळत राहतो आणि माझ्या पेशी रंध्रातून उमलून येतात दिवसभर. आणि माझ्या पेशी रंध्रातून उमलून येतात दिवसभर. चित्कला माझ्या काही काळच्या स्तब्धतेनंतर तू कालच म्हणालीस. चित्कला माझ्या काही काळच्या स्तब्धतेनंतर तू कालच म्हणालीस, मी तुला पत्र लिहिली होती समुद्राच्या काठावर बसून रोजच चांदण रात्री. चित्कला माझ्या काही काळच्या स्तब्धतेनंतर तू कालच म्हणालीस, मी तुला पत्र लिहिली होती समुद्राच्या काठावर बसून रोजच चांदण रात्री. पण ती तुझ्यापर्यंत पोचूच शकली नसतील. कारण मी ती पत्र लिहिली मनातल्या मनात. मी तेव्हा निरुत्तर एवढ्यासाठीच झालो चित्कला. चित्कला तू लिहिलेली पत्र मलाही रोज रात्री मिळत गेली. आणि मी उत्तरही देत गेलो रोजच रात्री मनातल्या मनात. तू लिहिलेली पत्र मलाही रोज रात्री मिळत गेली आणि मी उत्तरही देत गेलो रोजच रात्री मनातल्या मनात. चित्कला आज शब्दातील कविता तुझ्या ओठांवर आली. चित्कला आज माझ्या शब्दातील कविता तुझ्या ओठांवर आली. शब्दांची कविता ओठांनी टिपली. तुझ्या ओठांनाही आता नवा अर्थ आला. आणि माझा प्रत्येक शब्द धन्य धन्य झाला. तुझ्या ओठांनाही आता नवा अर्थ आला आणि माझा प्रत्येक शब्द धन्य धन्य झाला. चित्कला तुझ्या मनातून ही हिरवी पालवी मी ओळखून आहे या निष्पर्ण झाडावर बसूनही. चित्कला तुझ्या मनातील ही हिरवी पालवी मी ओळखून आहे या निष्पर्ण झाडावर बसूनही. कारण कधी काळी मीही हिरवी पालवी घेऊनच जन्माला आलो होतो. चित्कला तुझ्या मनातील ती हिरवी पालवी मी ओळखून आहे या निष्पर्ण झाडावर बसूनही. कारण कधी एकेकाळी मीही हिरवी पालवी घेऊनच जन्माला आलो होतो. फुलांचं निर्माल्य होतच असतं हे मी जाणून आहे. कारण तू टवटवीत वर्तमान काळ असलीस तरी मी अनुभव संपन्न भूतकाळ आहे. चित्कला तू सहानुभूतीसाठी पाठीवर ठेवलेला हात मला आता पोलादासारखा जड वाटतो आहे. चित्कला तू सहानुभूतीसाठी पाठीवर ठेवलेला हातही मला आता पोलादासारखा जड वाटतो आहे. कारण सहानुभूतीच्या ओझ्याखाली माणसं दबली जातात.
कारण सहानुभूतीच्या ओझ्याखाली माणसं दबली जातात आणि दुबळीही होत जातात, हा अनुभव तुझ्याकडूनच मिळाला. कारण सहानुभूतीच्या ओझ्याखाली माणसं दबली जातात आणि दुबळीही होत जातात, हा अनुभव तुझ्याकडूनच मिळाला. तू दिलेल्या सहानुभूतीचं ओझं अप्रूप म्हणून सांभाळल्यानंतर, तू दिलेल्या सहानुभूतीचं ओझं अगदी अप्रूप म्हणून सांभाळल्यानंतर, अगदी अप्रूप म्हणून सांभाळल्यानंतर. धन्यवाद.